वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी आहे तुमची प्रिया. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. मी पण एकदम मस्त आहे. सकाळ सकाळ नेहमीप्रमाणे ग्रीन टीने सुरुवात केली. हे सकाळ सकाळ मोबाईल बघत बसले होते आणि हे कर्टन्स लावल्यामुळे एक मस्त गोष्ट झाली की जास्त प्रकाश सकाळ सकाळ येत नाही. त्यानंतर मी माझी कामं आवरली आणि पुण्याला जाताना मग मी बसमध्ये व्हिडिओ स्टार्ट केला. अगोदर घरातली कामं वगैरे केली तेव्हा मग मी काही फार शूट नाही केला आणि नंतर पण बसमध्ये खूप मळमळ होत होती, गर्दी होती. त्यामुळे मग डिरेक्टली मग BBRला जेव्हा पोचले तेव्हा मग मी पुन्हा व्हिडिओ स्टार्ट केला. म्हटलं आता जरा बरं वाटत होतं कारण की खूप मळमळ झाली मला. आणि घरी आल्या मला हे थर्मास भेटलं. म्हटलं आता ह्यांच्यासाठी घेऊन जावं कारण की त्यांना कंपनीमध्ये पाणी प्यायला बॉटलच नाही आहे. आणि नंतर माझी मांजर आली आणि तिच्यासोबत मग मी थोडंसं खेळत बसले होते. खूप छान म्हणजे लागेवाडी लावत होती कारण की मी ऑलरेडी तिला दूध दिलं होतं तरीसुद्धा ती पुन्हा पुन्हा मागत होती. तिला चपाती पण चुरून दिली होती दुधात, पण ती खात नव्हती आणि मुद्दामून मस्का मारत होती की तिला अजून दूध द्यावं म्हणून. मला जास्त वेळा कन्व्हिन्स केलं की या तू तिच्यासाठी मी आले तेव्हा ही झोपली होती. त्यामुळे मी तिला म्हणत होते की मला व्हिडिओमध्ये सॉरी बोल की मी तुला त्रास दिला आणि मी झोपून राहिली यासाठी. पण ती काय म्हणायला तयार होती. मला म्हणत होती की माझ्याकडनं बदलून घेते आणि म्हणत पण होती सॉरी. बट मी म्हणत होते पूर्ण वाक्यात बोल की मी तुला त्रास दिला म्हणून सॉरी. बट तरी ती पूर्ण वाक्यात बोलायला तयार होती. बट असंच मी तिच्यासोबत. त्यानंतर आमचा साकेत आला. त्याला थंडी वाजत होती म्हणून तुम्हाला मागे लागलं होतं की आपण शेकोटी करूया. बट मी त्याला नको म्हणत होते कारण की इतकी पण खरंच थंडी नव्हती. बट त्याच्या भोवती घराच्या आसपास सगळेजण करतात म्हणून त्याला इच्छा होती की मी पण त्याला शेकोटी बनवून द्यावी. म्हणून तर म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे, करूया आपण शेकोटी. फायनली आमची शेकोटी पण मस्तपैकी पेटलेली आहे आणि साकेची इच्छा पूर्ण झाली आहे. तो मस्तपैकी पाटावर बसून शेकत बसलेला. आणि आम्ही त्याला चिडवत होतो की आम्ही दुकानात जाणार आहे आणि तुला इथंच मग शेकत बसावं लागेल. आधी हो म्हटलं आणि नंतर मग पुन्हा तो मागे लागला. मी दुकानात वगैरे नंतर जाऊन आलो, खाऊ पण घेऊन आलो आणि तेच आमचं खाणं वगैरे झालं. आणि आरोही त्याला चिडवत होती की आता आत्तू आली तर आत्तू बरोबर जा. आमची अशीच मस्ती मजाक आता 2 दिवस चालू राहणार आहे कारण की नीता आहे आणि आरोही आणि साकेतही आहे. सो आजसाठी एवढंच, भेटूया उद्या.